नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण चमचमीत अशी दह्यातली मिरची बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी ह्या 100 ग्राम मिरच्या घेतल्या आहे, पोपटी कलरच्या। ह्या कमी तिखटवाल्या मिरच्या असतात। स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतल्या आहे। आता त्याचे देठ काढून घ्यायचे आणि मध्यभागी अशी चीर देऊन ह्या थोड्या लांब मिरच्या असतात तर मी अर्ध्या कट करून घेतल्या आहे। आता गॅसवर आपण कढई ठेवून घेणार आहोत। त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, अगदी थोडंसं तेल टाका। तेल गरम झालं की जिरं, मोहरी आणि कांद्याचं बी टाकायचं। त्यामध्ये ह्या मिरच्या टाकायच्या आणि व्यवस्थित परतून घ्यायच्या तेलावर। नंतर यामध्ये थोडासा हिंगसुद्धा टाकायचा आहे, छान चव येते। आता ह्या मिरच्या थोड्याशा आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायच्या। नंतर टाकायची हळद पावडर, लाल मिरची पावडर, धनेपूड आपल्या आवडीनुसार टाकायचे आहे आणि नंतर चवीनुसार मीठ टाकायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण दही टाकणार आहोत। तर हे दही जास्त आंबट नाही आहे, थोडंसं गोडसर दही घेतलं आहे मी आणि छान असं फेटून यामध्ये टाकायचं। व्यवस्थित परतून घ्यायचं, झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफून घ्यायचं आहे। मस्त तुम्ही ही मिरची खाऊ शकता, म्हणजे वरण भातासोबत किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता। नंतर वरून कोथिंबीर आणि सर्वात शेवटी लिंबू पिळायचं आहे। अप्रतिम अशी चव येते, नक्की करून बघा। कशी झाली कमेंट करून सांगा। भेटू अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये।